भगवान दादाराव कुसले खंडेगांव तालुका वसमत जिला हिंगोली के निवासी है, जिन्होंने 1000 संतरों के फसल से शुरुआत की थी। इनकी फसल में बायोमी ट्रेनिंग की वजह से बहुत अच्छा बदलाव आया और उन्हें सफलता मिली। ट्रेनिंगला येऊ लागलो का त्यावेळेस आधी आम्ही सगळं रासायनिक वापरू लागलो। तुमच्या इकडे आल्यावरती तुमचं सगळं वापरायला सुरू केलं, बॅक्टेरियाचा वापर सुरू केला। म्हणजे जेव्हा तुम्ही केमिकल वापरायचे त्यावेळी काय परिस्थिती होती, आता तुम्हाला काय सर थोडासा पिवळापणा वाटू लागला त्यावेळेस। तुम्हाला काय सजेशन दिलं असेल ना कोणी, काय सोडा काय ना? हां, बऱ्याच कंपन्यांनी येऊन सांगितलं, पण आम्ही त्यांचं नाही ऐकलं, अगोदर ऐकत गेलो। जैसे उन्होंने ट्रेनिंग ली, उन्हें फसल के मुख्य और योग्य योजनाओं के बारे में सीखने को मिला, जिससे उन्होंने काफी अच्छा मुनाफा कमाया। काय सांगा, तुमच्याकडला सल्ला घेतल्यामुळे एक समजा मला तर वाटतंय 25% बचत झाली माझी, 25% खर्च कमी झाला, हां, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। हो। मग आता काय तुमच्या बागेचं स्टेटस, कसं नियोजन आहे? नाही, आमच्या बागेचं सध्या तर आम्हाला चांगलं वाटतं। तर झाडावर बी क्वालिटी, फळाची साईज, आता ते तुमची फवारणी हे घेतल्यामुळे पूर्ण क्वालिटी आली फळावर। रसायनों के अतिरिक्त उपयोग से मुक्ति पाकर अब कुसले जी सबको जैविक खेती करने का सुझाव देते हैं, क्योंकि इससे खेती की मिट्टी को भी अच्छी गुणवत्ता प्राप्त होती है। मग त्या प्रॅक्टिसेस मध्ये काय काय होतं, नियोजन काय असायचं, काय वापर करायचा? रासायनिक वापरत गेलो मी। रासायनिक मध्ये काय वापरायचे तुम्ही? रासायनिक खतामध्ये 24-24, 10-20-20। आणि समजा आता बुरशी, वातावरण खराब झालं, मग याच्यामध्ये काय वापरायचे? सगळे रासायनिकच वापरत गेलो। तुमच्या तिकडे आल्यावर नंतर मी चेंज केलं। मला तर वाटतं सर्व शेतकऱ्यांनी जैविक वापरलं पाहिजे, कारण आपल्या जमिनीची पोत बी सुधारती। आता आमच्या या एरियामध्ये पूर्ण जमिनीची पोत खराब होऊन गेलेली। आमच्या इकडे हळदी येईनत आणि संत्र्याचे बी 2-3 वर्ष फुटायलेत, मग नंतर वाळून चलित। बायोमी की वजह से होने वाले खर्चे में भी काफी अंतर नजर आया और खर्चा कम होने लगा। अच्छे जैव पदार्थों से काफी अच्छा लाभ हुआ। इसलिए हम कहते हैं कि सही मार्गदर्शन लीजिए और अपना खर्चा बायोमी की मदद से कम कीजिए। संशोधन से समृद्धि की ओर, साथ है बायोमी तो कम खर्च में ज्यादा लाभ की हामी।